आणि त्याचसोबत काँग्रेसवाले त्याच्यावर काय सांगतात की नळांनी पाणी 24 तास द्यायची बोली केली. कुठं 24 तास पाणी? मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या घरात नळांनी ज्यावेळेस पाणी येतं, घरामधलं आपलं पाणी भरून नव्हतं टाकीवरती, त्याच्यानंतर आपण काय करतो? सगळं भरल्यानंतर सोडून देतो, नालीत सोडतो, गाडी धुतो, कुणी बंद करतात. त्याच्यामुळे जे पाणी आपलं भरल्यानंतर जे आपण नालीत सोडून देतो, जवळपास 80% लोक स्वतःचं पाणी भरल्यानंतर आपण कुठंतरी नालीत किंवा याच्यामध्ये रस्त्यावर पाणी सोडतो. जसं घराची टाकी रिकामी होते तसं गावाची पण एक टाकी ती देखील रिकामी होते, पण ती टाकी भरायला 1 दिवस लागतो. पण त्या टाकीमध्ये 24 तासाचं पाणी आपल्या गावासाठी, 1 दिवस आड आपण त्या ठिकाणी पाणी देतो. त्याच्यानंतर नाल्यांचा प्रश्न होता. निलंगा शहर हे एकमेव शहर आहे, हे बाळासाहेबांच्या हातावरच ठरलेलं झालेले काम आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे जमिनीच्या खालून नाल्या सगळ्या होणार आहे. त्याचं काम चालू झालंय आणि ते देखील काम आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतंय की एकदा अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं तर सर्व कामं व्यवस्थित. ही निवडणूक महत्वाची आहे. कुठंतरी वेगळ्या दिशेने निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न हे काँग्रेसच्या उमेदवाराकडनं चाललाय. त्याला कुठंतरी धर्माचं जातीचं वळण देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या उमेदवाराकडनं चाललाय. मला कधी आपल्या सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की 20 वर्ष झालं मी तुमचा आमदार आहे. या 20 वर्षामध्ये एक असं क्षण दाखवा की त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या भावना माझ्याकडनं दुखवल्या गेल्या. एकदा तरी. कधीच मी नाही. ज्यावेळेस समाजावर अडचणीचा प्रसंग होता, इथं आमचे रब्बानी सेठ साक्षीला आहेत, खतीब साहेब साक्षीला आहेत, सर्वजण साक्षीला आहेत, पटेल साहेब. ज्यावेळेस चौकामध्ये आपलं बांधकाम चालू होतं, बांधकाम बंद पडलं होतं, बंद करण्यात आलं होतं, त्यावेळेस मी स्वतः तिथं जाऊन खुर्ची टाकून, मी असेल अक्का असतील, आम्ही खुर्ची टाकून त्या ठिकाणी ते काम चालू केले. मग आम्ही मुस्लिम विरोधी आहे का? मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे का? हमीदला नगराध्यक्ष तुम्ही चालतं सर्वजण विरोध केले, पण मी काय म्हणतो, नाही, मुस्लिम समाजाला देखील संधी मिळायला पाहिजे. हा निर्णय घेणारा संभाजी पाटीलच होता. ती देखील संधी आपण दिली. आज ज्या पद्धतीने आपण निधी खाली निळकंठेश्वर मंदिराला जसा आपण निधी दिलाय, आम्ही विचारलं, मी साहेबांकडे आलो नव्हतो, म्हणजे साहेब मला सांगितलं नाही, साहेबांनी मला नाही सांगितलं की आम्हाला हे करायचं. पण आपल्या सर्वांचं दैवत आहे या निलंग्यामध्ये निळकंठेश्वर आहे, पीरपाशा दर्गा आहे, दादा पीर दर्गा आहे. हे 3 आपले धर्मस्थळ आहेत, हे आपले देवाचे ठिकाण आहे. मी स्वतःहून जाऊन साहेब मैं खुद आहे आपके पास, आणि इथं आपल्याला सब जे करायचंय, जे काही निधी लागेल ते आपण दिलं. पहिल्यांदा आमदार ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपण ईदगाहचं मैदान आपण घेतलं होतं. ईदगाहचं मैदान घेतल्यानंतर पहिला आमदार निधी संभाजी पाटील पूर्ण जी कंपाऊंड वॉल बनली आहे, ह्या संभाजी पाटील दिलेला कंपाऊंड वॉलचा पूर्ण निधी त्या ठिकाणी दिलेला. आज आरोप कशामुळे करतात? शादीखाना झाला, तिथं देखील ते शादीखाना झालं, त्याला लागणारा पूर्ण निधी हा आपण त्यावेळेस दिलेला आहे. दोन्ही शादी. आता ह्यांनी ज्याच्या जीवावर नाचतात, लातूर बाबळगावच्या जीवावर जे नाचतात, बाबळगावचा तो जो माणूस आहे तो लातूरचा आमदार आहे. आपले जे मित्र असतील लातूरला, पाहुणे रावळे असतील, त्यांना विचारा की लातूर मधला शादीखाना कुणी केलाय? आम्ही देशमुखनी नाही, संभाजी पाटील निलंगेकरनी केलं. म्हणजे लातूरमध्ये देखील आपण जे काम केलेलं आहे, हे आपण सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम. आणि काल ज्यावेळेस निवडणूक पुढे गेली, मला कमाल वाटली. निवडणूक पुढे ढकलली. कुणी ढकलली हो पुढं? निवडणूक आयोगाने. मग हे चौकात गेले आणि काय सांगितलं की संभाजी पाटीलने निवडणूक पुढे ढकलली. म्हणजे फक्त निलंग्याची पुढे गेली का? आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण मला आशीर्वाद द्यावा, तेवढी ताकद माझ्याकडे यावं की मला निवडणुका पुढे ढकलता येईल. हो, कायद्याचं राज्य आहे. आणि यांनी सांगितलं की संभाजी पाटील यांनी निवडणूक पुढे ढकलली आणि माझ्यावर टीका केली, नाही ते शब्दामध्ये बोलले, नाही त्या गोष्टी वक्तव्य केले.
मी लक्ष देत नाही. कोण काय बोलते, माझा मूळ स्वभाव नाहीये. आपला मूळ स्वभाव काय? हत्ती चले अपनी चाल. मैं नहीं बोलता, बाद में बोले की भैया कुछ बोले, बोला हत्ती चले अपनी चाल. बाकी होते आपण आपलं आपलं काम करायचं. कोण काय म्हणते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि नाही तेवढ्या गोष्टी बोलल्या, मला माझ्यावर बोलले त्याच्यावर मला काही दुःख नाही. पण एका गोष्टीचं वाईट वाटलं की ह्याने लगेच घोषणा केली की निलंगा बंद. हे कोण आहे तो निलंगा बंद? 20 वर्ष झालं एकदा तरी निलंगा बंद केलाय? कधीच निलंगा बंद होऊ दिला नाही. मी बंदच्या विरोधात कायम राहिलो. हे 2 मिनिटात सांगितले की निलंगा बंद आणि लगेच बंद करायला चालू केले. बंद दुसऱ्या दिवशी सगळे. नुकसान झालं का नाही? कुणाचं नुकसान झालं? ज्याचा हातावर पोट असतंय, गाडीवाला असतो, चहावाला असतो, टपरीवाला असतो, दुकानदार असतो, प्रत्येकाचं नुकसान झालं. साहब आपका भी नुकसान हुआ, फल वाला, गाड़ी वाला, सब सभी का नुकसान. मैं कभी बंद किया, किसी बंद को कभी मैंने साथ नहीं दिया. आणि मी आपल्या सर्वांना शब्द देतो, साहेबांच्या साक्षीने शब्द देतो, मी निलंगा कधी भविष्यामध्ये देखील बंद होऊ देणार नाही. ज्यांना विरोध करायचा आहे, संविधानाने अधिकार दिलाय. एका बाजूला तुम्ही थांबू शकता, आंदोलन करा, उपोषण करा, पण दुसऱ्याचं नुकसान होईल असं करायचं नाही. आणि ह्या पद्धतीने त्यांनी बंद पुकारले. पण कसं असतंय, आणि त्याचा राग वेगळा होता. बंद पुकारल्यावर खरा राग वेगळा होता. कैसा है रब्बानी से, आप बोले हो, आप जो बोलते ना, अगर आप कुछ गलत किए, पूर्वीच्या काळात कसं होतं की तुम्ही काही चुकीचं केलं तर तुमच्या लेकरा बाळांना फेडावं लागायचं. वो आपके बच्चों को उसका असर होता है. लेकिन अब जमाना बदल गया है. अभी कैसा जमाना है, 2020 का है. आप गलत करो, आपकोही फेड नाही. आता निवडणूक पुढे का ढकलली त्याचं कारण सांगतो. पूरा इसका जितना भी पैसा कमाया, अभी खतीब साहब बोले ये जमीन लिया, किसकी जमीन ली है? भगवान की जमीन ली है. हम जब ईद को आते देखते कि समाज इकट्ठा करके पैसे देते मस्जिद बनाने के लिए, उसमें से उन्होंने पैसा कमाया. बरोबर आहे इरफान? जे आपण वर ईदगाह मैदान होतं त्याच्यातून त्याच्यात भ्रष्टाचार केला. पेन्सिलने लिहू आता त्याचे एन्क्वायरी आहे. एन्क्वायरी खाली आल्यानंतर लक्षात येईल कित्येक लोकांचे पैसे घेतले, त्याच्यात भ्रष्टाचार केला. जो समाजाचा होऊ शकला नाही, जो आपण ज्या समाजाने आपल्याला मोठं केले त्या समाजाचा होऊ शकला नाही, तो आपला काय होणार? समाजाने नेतृत्व दिलं, संधी दिली की हा माणूस चांगला आहे, पुढे जातोय त्याला, पण त्यांनी त्याच्यातून स्वतःचा भ्रष्टाचार पैसा कमवला. हे कुठं बाळासाहेबांनी ती जागा दिली समोरची गोरेची, कुणाला दिली जागा? त्या गोरेला काय सांगितलं यांनी की तिथं सांग की इतक्याच्या समोर मारुतीचं मंदिर बनवणार. हे सांगायला कोण? हा, ह्यांनी सांगितलं की मारुतीचं मंदिर बनवणार आहे. आणि तसं बनून वाद झाले असते का नाही? बाळासाहेबांनी सांगितले की तसं नाही, महाग ईदगाह मैदान आहे, महाग ईदगाह मैदान आहे, तसं करू नका. आपण देवाच्या गोष्टीमध्ये तसं चुकीचं करायचं नाही. तू पैसे पण मागू नको, जागा देऊन टाक. त्यांनी 1 रुपया न घेता दिले 7 लाख आणि सगळं तसंच त्यांनी ती जागा कुणाला दिली? ईदगाहसाठी. आणि ती जागा त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करून घेतली. त्यामुळं अशा पद्धतीचं वातावरण जे चुकीचं करतात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. मग निवडणुकीचं काय झालं? हे जे पैसा कमवला ना, ओ भगवान आहे बोलता, इन्स्टंट हिसाब करणं. तो इलेक्शन पुढे ढकललं. त्याचं कारण काय? ह्याचे पूर्ण भ्रष्टाचारचे पैसे संपले नव्हते. देव म्हणला अजून ह्याच्याकडे शिल्लक आहे, जरा 10 दिवस वाढवा. हाँ 15 दिवस बड़ा है, खर्चा बड़ा है साहब. आप बोले वैसा 15 दिन आगे गया बोले तो खर्चा बढ़ा के नहीं. इंस्टेंट हिसाब, जो बचे वाला जो है आपसे कमाया वाला अधिकार से, जो भगवान का कमाया वाला, वो वापस से जनता में देने का काम है. माझे आपल्याला एवढंच म्हणणं आहे की कुणी चुकीच्या माध्यमातून आपल्याला आता हे इथं आहेत समजे संजू हलगरकर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आपण अटल वॉकला जातो ना, चलायला वॉकिंग बघितलंय.
ती बाजूची 22 फुटाची जागा पूर्ण पट्टी नगरपालिकेला त्यांनी फ्रीमध्ये दान करून दिलेली. म्हणजे एकीकडे जमीन देणारा माणूस आहे, एकीकडे जमीन घेणारा माणूस. मग कुणाला मतदान करायचं आपल्याला? देणाऱ्याला मतदान करायचं. त्यामुळे आपण एक सगळ्यांच्या संबंधितला चांगला कॅन्डिडेट आपण दिलेला आहे. त्यांच्यासोबत सगळेच आम्ही जे उमेदवार दिले. आणि काय सांगतात भाजपला मतदान का करायचं नाही? काय कारण नाही? कारण काय, कुणीतरी आमच्या पक्षातलं कोणतरी कुठंतरी काहीतरी बोललंय, कुणीतरी तिकडं बोललंय ते दाखवतात की हे बघा या माणसाने असं तिकडं बोललंय. अहो संभाजी पाटील काय बोललाय 20 वर्ष दाखवा ना. 20 वर्षामध्ये संभाजी पाटील काय बोललाय एकदा तरी दाखवा. आणि ज्यांनी बोलले त्याच्यासोबत मी कधी त्याला साथ दिली ते दाखवा तुम्ही. मी कधीच साथ नाही दिली. जे चुकीचं बोलले त्या माणसाला देखील मी कधी साथ नाही दिली. एक दाखवा. म्हणजे सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम केलंय. ज्यांनी आपल्या समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केले अशा माणसाला मी कधी साथ दिली ते एक व्हिडिओ दाखवा. तो बाहेर बोलतो, तो कुठंतरी बोलतो, म्हणजे त्यांनी चूक केली. साहब अगर गलती कोई करता है उसकी सजा मेरे को क्यों? बरोबर है ना, उसको शिक्षा दो ना. मैं उसको लाया क्या बॉर्डर में? लायक कधी कुणाला आणलं का? आपल्या ज्यांनी आपल्या समाजाबद्दल चुकीचं बोललंय त्याला आपल्या हद्दीमध्ये तरी आणलंय का कधी? कधीच नाही. एक आपल्या गावाची ओळख ठेवली, मर्यादा ठेवली. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एकदा का म्हणजे असं समाज म्हणून मतदान करायचंय का? मला माझा मी संभाजी पाटील मराठा समाजाचा आहे, ह्यांनी मराठा समाजाचे. व्यक्तीला जात असू शकते, व्यक्तीला धर्म असू शकतो, पण खुर्चीला जात धर्म आहे का? नाही ना, खुर्चीला जात धर्म नाहीये. ती सगळ्यांसाठी आहे, ती विकासासाठी आहे, ती कामासाठी आहे. आपण मतदान करणारे त्या पदासाठी मतदान करणार. पण त्या खुर्चीवर बसून जर मी काम करत असताना आपल्यापैकी सर्व बांधवांनी सांगावं की भैयानी आमच्या समाजातलं लाडक्या बहिणीतले नावं कमी केलेत, सांगा बरं आहेत का? सगळ्यात जास्त आधी कोण लागे द्या तुम्ही आणून दिले? एक तरी कमी केलं का नाव? इरफान तुम्ही दिलेले नाव कमी केले? तुम्ही दिलेले एक ही नाव, इरफान आपके गली से जितने भी है एक का नाम कम किया क्या? साहब एक का भी नाम नहीं, सबका नाम वहां पे दिया. मैंने अभी भी बोला लखपति दीदी का आप फॉर्म भर के दो, जितना भी फॉर्म लखपति दीदी का आप भर के देंगे वो सबको मंजूर करने का काम मैं करूंगा. असं कधीच आपण हे चुकीच्या पद्धतीने नाही. आणि सब माझ्यावर तर नाही ते चुकीचे आरोप. आपली गाडी पकडी कृषी समाज काय सांगितलं भैयानी सांगितले ते विचारा त्यांना कुणी सांगितलं माझं नाव घ्यायला सांगितलं, भैयाचं नाव सांगून बरोबर आहे. आणि पकडायला सांगणारा कोण होता? काँग्रेसचा कार्यकर्ता होता. काँग्रेसचा कार्यकर्ता होता त्यांनी गाडी. आणि कुणी सांगावं की जिथं जरी आपली कोणती गाडी पकडली गेली मी त्याला सोडवलंय. निलंग्या लातूरमध्ये सब आया ध्यान में, मैं कभी बोला नाही, पण माझ्या नावाने पण मी उलट मदत करतोय. आणि मी त्याला शब्द दिलाय की भविष्यामध्ये देखील काही असेल 100% ताकदीने मी आपल्या सर्वांच्या सोबत उभा टाकला, हा शब्द दिलाय मी त्यांना. साहब आप बोले रब्बानी सेठ जो बोले अपना बागवान बिरादरी का जो भी विषय आप बोलेंगे, आपने मेरे को क्या बोला कि जगह चाहिए. मैं आपको क्या बोला, डेयरी में जो खुली जगह है मैं आप सबके सामने बोलता हूँ, डेयरी के सामने के अंदर का जो खुली जगह है वो मैं आपको वहां पे सब अपने बागवान बिरादरी के लिए पूरी जगह करके दूंगा. मेरी जिम्मेदारी. आपका जो भी शब्द है वो शब्द मैं उसको एक सम्मान, एक आदेश बोल के पहले भी लिया और भविष्य में भी लूंगा. पण मला सगळ्यांना एकच विनंती आहे की कुठंतरी एक आपल्याला दाखवून द्यावं लागेल माणूस कसा आहे ते बघून द्या. माणसाला बघून मतदान करा. त्या माणसाने खरंच आपल्याला काही केलंय का? आणि आज त्यांनी सांगायला लागले की समाजाचं नाव पुढं करून, जातीचं नाव पुढं करून त्यांनी पुढे येतात. मी 20 वर्ष राजकारण केलं, 20 वर्ष आमदार आहे. लोकसभेला खतीब साहब मेरे को वोट नहीं मिले, सबसे ज्यादा मायनस पुरे सगळ्यांनी माझ्यावर खापर फोडलं जिल्ह्यातल्या लोकांनी, सबसे ज्यादा मायनस रहा. पण 2 दिवसावर ईद हा सण होता. सगळ्यांना वाटलं भैया येणार नाही, भैया नाराजगी व्यक्त करतील.
ज्याला मतदान केलं तो आला नाही, पण सगळ्यात पहिलं इतका मैदानावर संभाजी पाटील तिथं होता शुभेच्छा द्यायला. नाराजगी तुम्ही माझ्यावर व्यक्त करू शकता, तुमचा अधिकार आहे. मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत. हा अधिकार तुमचा आहे. पण मी कधी ह्या गोष्टीचं मनावर नाही घेतलं. आणि मी आपल्याला सांगतो, कधी साहेब लिहून घ्या, लोकसभा को 5,000 माइनस थे, विधानसभा को इक्वल थे और नगर पालिका को 5,000 प्लस रहेंगे. सिर्फ आपकी दुआ चाहिए, आपकी दुआ है, आपका आशीर्वाद है, आप सबका आशीर्वाद है, तो निश्चित तौर पे मैं बोल सकता हूँ 5,000 से भी ज्यादा प्लस अपनी नगर पालिका की सीट. जो माझी मी बोलतो ते फार कधी कमी बोलतो, पण बोललो की ते होणारच. त्याला बोलते ना, किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात लग जाती है उसे मिलाने. मी माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये एवढं मन लावून कधी प्रवास नाही केला, फिरलो नाही, पण फार अंतकरणातून फार दिल से संजू, मेरी इच्छा है इस नगर का नगर अध्यक्ष कम से कम महाराष्ट्र में सबसे ज्यादा वोट से चुन के आने वाला संजू हालगरकर रहना चाहिए. तो तुम्ही येणार, सर्वांचा आशीर्वाद आहे. या माणसाने या गावातले 40,000 पेक्षा अधिक लोकांचं बाळंतपण ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालं. खूप लोकांची सेवा या माणसाने केलेली. एक चांगला माणूस आहे. आणि आम्ही दिलेले माणसं आम्ही हे ना भाऊ, मी तुम्हाला एक शब्द देतो, जी आमची कार्यकर्ती असेल, जे नगरपालिका असेल, नगराध्यक्षाच्या नंतर जे सभापती उपनगराध्यक्ष असेल, त्याच्यामध्ये एक प्रमुख पदावर मी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला त्या पदावर बसवतो. हा माणूस रिकामं खातं देत नाही. ज्या खात्यामध्ये भरभरून आहे ते खातं आपल्या समाजाच्या बांधवाला आणि चांगली जबाबदारी आणि दिलेलं आहे. बघा, सरकार केंद्रात सरकार है, राज्यात सरकार है, वो सियासत है. सियासत में कुछ चीजों को अपने को भी चलना पड़ता. सब चीजें अपने मन के जैसी होगी ऐसा कभी नहीं. कुछ चीजें अपने मन के खिलाफ भी होती है, लेकिन अपने को हित कौन सा देखना है, जो जनते ने आपको चुन के दिया है. मुझे देखते वक्त मी बगत असताना मेरे मन जैसा भी नहीं हुआ, मुझे जो चीज पसंद भी नहीं आई, मुझे उसको सहना पड़ता है. क्यों सहना पड़ता है? कि मुझे मेरे जनता ने चुन के दिया है. मुझे पहला हित मेरे जनता का देखना है. वो हित को देख के मुझे काम करना पड़ता है. तो आज की डेट में, आज की तारीख में जो हित है, वो हित जनता का सेवा करने के लिए यहाँ पे विकास का निधि लाना है, केंद्र राज्य से पैसा लाना है. तो पैसे आए तो कहाँ आएंगे? निलंगा शहर में आएंगे. अभी सब आप हमेशा बोलते अपने बच्चे निलंगा छोड़ के व्यापार करने के लिए बाहर जा रहे, बाहर गए, आधे से ज्यादा गए. वापस लाने का भी इंतजाम करना पड़ेगा. अभी आएंगे. जो समृद्धि महामार्ग है, वैसा समृद्धि महामार्ग जैसा कल देवेंद्र जी ने रास्ता घोषित किया साहब. 16 पदरी, एका बाजूला 8 पदरी, दुसऱ्या बाजूला 8 पदरी. हा जे त्यांनी बोलले की 4.5 तासात लातूरून तुम्ही ह्याला जाणार मुंबईला, तो लातूरून मुंबई नाहीये, हे निलंग्याहून मुंबई आहे. त्या रस्त्याची सुरुवात औरादून होणार आणि पुढे हैदराबादला जाणार. 5 तासात इथून आपला माणूस 8 पदरी एका बाजूला, 8 पदरी एका बाजूला असा रस्ता होणार. औराद, निलंगा, परत त्याच्यानंतर अहमदनगर, बीड, अहमदनगर, कल्याण आणि मुंबई असा रस्ता. आणि ज्यावेळेस ये रस्ते आणि रेलवे जब होगा तब अपने पास व्यापार होगा. व्यापार होने के बाद जो बच्चे गए वो वापस आ जाएंगे. व्यापार बढ़ाने के लिए अपने को हाईवे और ये सब लाना पड़ेगा. उसका काम देखिए निश्चित होगा. और मेरा सेठ को मैं बात करता हूँ, साथ को भी मैं बोलता हूँ कि मैं पूरा प्रयत्न करूंगा. जो बच्चे काम के लिए गांव छोड़ के बाहर गए, वही काम यहाँ पे किस तरीके से मैं ला सकता हूँ, वो मैं पूरे दिल से, पूरी ताकत से मैं प्रयत्न करूंगा कि अपने बच्चों को गांव और घर छोड़ के जाने की जरूरत ना पड़े. ये शब्द मैं आपको दूंगा. ज्यादा समय ना लेते हुए मैं सबसे विनती करता हूं, आग्रह करता हूं कि अपना जो बंद में नुकसान हुआ कि नहीं, सब नुकसान हुआ. बंद करने के बाद नुकसान हुआ कि नहीं? आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे ना. हा,
तो 20 तारीख अपने को चांस मिला है। 20 तारीख को जिसने नुकसान किया है उसको उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए कि नहीं? तो कार्रवाई क्या होगी कि जिन्होंने बंद किया इस तरीके से बटन दबाओ कमल के सामने का कि भविष्य में किसी के मन में भी ना आए कि हमको निलंगा बंद करना है। बंद करने के बाद गिर जाते ये मालूम होना, व्यापार चालू रखना, सब चालू रखना, बंद करने के बाद गिरता आदमी ये ध्यान में रखना है। और इस तरीके से एक माहौल अच्छा अपना निलंगा में बनाते हुए, और मैं आप सबसे मी सगळ्यांना परत अंतःकरणातून विनंती करतो, सामाजिक विचार न करता कोणत्याही गोष्टीला बळी न पडता, चुनाव एक दिन का है, चुनाव एक दिन का है, एक दिन के लिए वो बोलेंगे कि अपन एक समाज के, एक धर्म के, एक जात के, एक दिन का है, फिर बाद में क्या है, एक तीड निर्माण हो जाएगी, हे अंतर निर्माण होईल। आपल्याला ते नाही करायचंय। 20 वर्षापासून निलंगेकर साहेबांनी जे पाळलं त्या गोष्टी आपण पाळल्यात, एक मनाने, एक दिलाने। दीपावली आणि ईद आपल्याला एकत्रित साजरी करायची, हे वातावरण बाहेरचं आपण कधी आपल्या गावात येऊ दिलं नाही। हे असला चुकीचा प्रचार आपल्या गावात येऊ देऊ नका। सर्वजण आपण एकत्रित एक दिलाने राहू, हाच विचार करून चांगल्या माणसाला मतदान करा। माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की 20 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा। कुणाची बाहेरची शिक्षा, कुणाची तरी बाहेरची शिक्षा आम्हाला देऊ नका ही विनंती।